नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. बेमुदत राज्यव्यापी धरणे आंदोलन. महाराष्ट्र राज्य कामगार संयुक्त कृती समिती प्रलंबित आर्थिक मागण्यांच्या पूर्ततेसाठी बेमुदत राज्यव्यापी धरणे आंदोलन सुरू असून यामध्ये राजकीय संघटना वगळता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या छोट्या मोठ्या समस्त संघटनांना पाठिंबा असून या आंदोलनामध्ये प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे: समस्त कर्मचाऱ्यांच्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावे, महागाई भत्ता, घरभाडे भत्ता व वेतनवाढीच्या दराची थकबाकी त्वरित अदा करावी, 48-49 कोटीमधील उर्वरित रक्कम त्वरित अदा करण्यात यावी, तसेच मूळ वेतनात दिलेल्या 5,000, 4,000, 2,500 मुळे झालेल्या विसंगती दूर करण्यासाठी सरसकट 5,000 देण्यात यावी. त्याचबरोबर एसटी कर्मचारी व कुटुंबियांना कॅशलेस वैद्यकीय सुविधा इनडोअर व आउटडोअर त्वरित सुरू करण्यात यावी. सुधारित जुलमी शिस्त व आवेदन कार्यपद्धतीमध्ये त्वरित बदल करावा. विद्यमान एसटी कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांना तसेच सेवानिवृत्त व त्यांच्या पत्नीस सर्व प्रकारच्या प्रवासामध्ये वर्षभराकरिता मोफत पास देण्यात यावा. यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांचा प्रमुख नारा सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजुए कातिल में है. इंडिया न्यूज 28 पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाड. महाराष्ट्र एसटी कामगार समितीच्या महाराष्ट्रात संपूर्ण 3 व 4 तारखेला आज आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. संपूर्ण महाराष्ट्रात कामगारांनी उत्स्फूर्तपणे या आंदोलनात सहभागी होऊन आपली सरकारविरोधातली भूमिका काळ्या फिती लावून किंवा गेटवरती निदर्शन करून आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे की एस टी कामगारांच्या 2016पासूनच्या थकीत वेतनाचा प्रश्न असो किंवा 4849मधील जी सरकारने लागू केलेली जी वेतन वाढवती त्यामधले ज्या त्रुटी राहिलेल्या आहेत किंवा वेतन त्यामधली रक्कम शिल्लक राहिलेली आहे त्याच्या मागण्या शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे एस टी कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे की आमचाही पगार शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे झाला पाहिजे. आणि ज्या परिपत्रक निघाले की ते परिपत्रक रद्द करा असं सर्व कामगारांचं मत आहे. त्या निश्चयानं 2 दिवस झाले आम्ही या प्रत्येक आगाराच्या गेटवरती आंदोलनाकरता बसलेलो आहे. यामध्ये सर्व कामगार संघटना 1-2 वगळता सर्व संघटना एकत्रितपणे येऊन संयुक्त स्थापन केलेली आहे व यांनी कामबंद आंदोलन पुकारलेलं आहे. तुम्ही जे आंदोलन पुकारलेलं आहे किंवा तुमची जी मागणी आहे ते तर एस टीमध्ये जो कर्मचारी आहे प्रत्येकाला त्याचा लाभ मिळणार आहे. मग काही संघटनांनी तुम्हाला पाठिंबा दिलेला नाही किंवा आहे त्या स्थितीमध्ये लालपरी फिरत आहे, निदर्शनात येत आहे, याबाबत काय सांगाल तुम्ही? कसं आहे की ज्या 1-2 संघटना नाहीत त्या राजकीय संघटना आहेत ज्यामध्ये कामगारांच्या भूमिका कामगारांचे जे प्रश्न आहेत घेऊन ज्या संघटना उतरल्या आहेत त्या कामगार युनियन आहेत. त्या युनियनच्या माध्यमातून जे लोक उतरले ती याच्याशी निगडीत आहेत. जे त्या राजकीय युनियनशी निगडीत आहेत ती लोक उतरलेली नाहीत, त्यांना राजकारण करायचं आहे. म्हणजे तुमच्या जे मागण्या आहेत याचा लाभ त्यांना होणार नाही कदाचित, असं काही आहे का? सगळ्यांना सर्वांनाच होणार. ज्या लाभ होताना सर्वांना सारखाच होणार. त्यांची काय भूमिका आहे या मागची? त्यांची राजकीय भूमिका आहे. त्यांना काही राजकारत्यांनी त्याचं प्रबोधन दिलं असेल किंवा त्यात सामील होऊ नका किंवा काय त्यांच्यापाशी भूमिका. एकूण किती संघटना बाहेर आहेत आता सध्या? काय 2-4 संघटना बाहेर असतील. त्यांचं काही नावं सांगू शकताय? सेवाशक्ती असेल किंवा जनसंघ असेल म्हणजे मोजक्या. आणि एकूण टोटल तुम्हाला पाठिंबा किती संघटनांचा आहे? सध्या तरी 14-15 संघटना आमच्यासोबत आहेत.